मसाजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांच्या हत्येची केस आता जरा वेगळ्या वळणावरती आहेत आणि आज न्यायालयामध्ये घडलेल्या घटना या केसला नवी कलाटणी देतात का काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे आज न्यायालयामध्ये काय झालं हे मी तुम्हाला मुद्दे टू मुद्दे सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यापूर्वीची थोडीशी पार्श्वभूमी सांगते की काल वाल्मिकची 14 दिवसांची CID कोठडी संपली होती आणि त्यानंतर त्याच्या वकिलांनी जो जोरदार युक्तिवाद केला त्याच्या बळावरती त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्यानंतर अगदी काही वेळामध्ये त्याच्यावरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला। त्यानंतर वाल्मिक कराडचे समर्थक जे आहेत ते बीडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काहीसे आक्रमक झाल्याचे सुद्धा बघायला मिळाले। मात्र आज त्याला बीड सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि आज सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये काय झालेलं आहे हे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्यापूर्वी त्याला केजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। मात्र तिथल्या न्यायमूर्तींनी नॉट बिफोर मी म्हणजे माझ्यासमोर ही सुनावणी घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली। खरं तर न्यायमूर्तींना अशा पद्धतीचे अधिकार असतात त्याचा त्यांनी वापर केला आणि त्यामुळे साहजिकच ही जी सगळी सुनावणी आहे ही बीडला करण्यात आली। साधारणपणे बीड ते केज हे 50-52 किलोमीटरचं अंतर आहे। त्यामुळे आज दुपारी 2:30 वाजता लंच टाईम नंतर कोर्टाने ही सुनावणी घेतली। न्यायमूर्ती सुरेखा पाटील यांच्या समोर ही सुनावणी पार पडली। इन कॅमेरा सुनावणी होती। या सुनावणीला माध्यमांना आणि इतर सगळ्यांनाच मज्जाव होता। अगदी नेहमी कोर्टामध्ये जाऊ शकणारे वकील सुद्धा या सुनावणीला हजर नव्हते। सरकारी वकील, त्यांचे असिस्टंट, त्यासोबतच आरोपीचे वकील, त्यांचे असिस्टंट आणि त्यासोबत CIDचे पोलीस अधिकारी, त्यांचे असिस्टंट एवढेच त्या सुनावणीला हजर होते। काही वकील ऑनलाईन सुद्धा कनेक्ट झाले होते। या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ज्या पद्धतीने CIDने आज मांडणी केलेली आहे त्यावरून या केसचा एक प्रकारे रोख बदलतो का किंवा या केसकडे जरा वेगळ्या पद्धतीने आता CIDचा तपास सुरू झालाय का असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुरुवातीला युक्तिवाद केला। त्यांच्या म्हणण्यानुसार आवादा कंपनीकडे जो काही वाद झाला, कंपनीच्या इथे 6 डिसेंबरला जो वाद झाला आणि त्या वादाच्या दिवशी वाल्मिक कराड, प्रतीक खुले आणि आरोपी सुदर्शन खुले यांचे 6 कॉल झालेले आहेत। मी जसं म्हणतेय की CDR ज्याला म्हणतो कॉल डिटेल रेकॉर्ड्स जे आहेत ते आता CIDने तपासलेले आहेत आणि त्याचे जे डिटेल्स आहेत आज ते त्यांनी कोर्टापुढे मांडलेले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार गेटवर जाण्याआधी सुद्धा सुदर्शनने वाल्मिकला कॉल केला होता। इतकंच नाही तर मारहाणीनंतर सुद्धा मी तीच मारहाण म्हणते जी संतोष देशमुख आणि सुदर्शन खुलेमध्ये जी झटापट झालेली होती, जो व्हिडिओ बघायला मिळालेला होता, तर त्या मारहाणीनंतर सुद्धा सुदर्शनने वाल्मिक कराडला फोन केला होता। हे त्याच्याच कॉल रेकॉर्ड्सवरनं दिसून आलेलं आहे। हत्येनंतर आरोपी प्रतीक खुलेने वाल्मिक कराडला कॉल केला होता। हत्येच्या दिवशी सुद्धा या तिघांमध्ये कॉल झाले। अत्यंत महत्त्वाची ही सगळी घटना आहे। 6 तारखेला ही झटापट झाली आणि त्यानंतर 9 तारखेला संतोष देशमुखचे आहे तर त्यांची हत्या झालेली आहे आणि प्रत्यक्ष हत्येच्या दिवशी सुद्धा या तिघांमध्ये कॉल झालेले आहेत। वाल्मिक त्या दिवशी यांच्याशी संभाषण वाल्मिकने केलेलं आहे। याच अनुषंगाने 10 दिवसांची कोठडी जी आहे तर ती मागण्यात आलेली होती। वाल्मिकच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी ही खरं तर सरकारी वकिलांनी केली होती। त्यांच्या म्हणण्यानुसार आता शिवलिंग मोराळेची गाडी जप्त केलेली आहे। शिवलिंग मोराळे कोण की ज्याच्या गाडीमधून वाल्मिक पुण्याच्या CIDमध्ये शरण आलेला होता। त्यामुळे असे अनेक जण जे होते जेव्हा वाल्मिक सापडत नव्हता तेव्हा सुद्धा त्याच्या संपर्कात होते, तर त्यांची सुद्धा चौकशी करायची आहे। ज्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबरला मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि अपहरण झालं त्या दिवशी आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि प्रतीक घुले यांच्यामध्ये आणि यासोबत वाल्मिकमध्ये सुद्धा 2:20 ते 2:30 या काळामध्ये कॉल झालेला होता। फार महत्त्वाची ही सगळी वेळ आहे। ही वेळ का महत्त्वाची हे मी तुम्हाला सांगणार आहे। मात्र त्या दिवशीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2:20 ते 2:30 दुपारी या वेळेमध्ये वाल्मिकसह सुदर्शन, विष्णू आणि प्रतीक यांच्यामध्ये कॉल झाला होता आणि हीच खरं तर कलाटणी देणारी घटना होऊ शकते, कारण वाल्मिकच्या भावाने जी तक्रार दाखल केलेली आहे, जो FIR दाखल केलेला आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी हीच वेळ साधारणपणे वाल्मिकचं अपहरण झाल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे वेळ इथे जुळतीये। एक बिंदू जो आहे तो इथे जुळलाय असं म्हणायला हरकत नाही। आता अनिल गुजर जे तपास अधिकारी आहेत तर त्यांनी सुद्धा कोर्टाला माहिती दिलेली आहे आणि जी गोष्ट खरं तर सरकारी पक्षाने किंवा पोलिसांनी पुन्हा पुन्हा जी गोष्ट त्यांना दाखवायची आहे, जर त्यांना या प्रकरणामध्ये वाल्मिकला गिल्टी जर सिद्ध करायचं असेल, दोषी सिद्ध करायचं असेल, तर खंडणी आणि खून प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आहे का, तर हो, आज अनिल गुजरांनी सांगितलेलं आहे न्यायमूर्तींना की खंडणी आणि खून प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आहे। कराडच्या गुन्ह्याची यादीच खरं तर SITने जी आहे ती मांडलेली आहे। कराडने सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली अशी सुद्धा मांडणी त्यांनी केलेली आहे आणि यानंतर
आरोपीचे वकील असलेले अशोक कवडे आणि ॲडव्होकेट ठोंबरे यांनी युक्तिवाद केलेला आहे. या दोघांच्या म्हणण्यानुसार आम्ही कुठलीही आर्थिक रक्कम स्वीकारलेली नाही, आम्ही खंडणीमध्येही दोषी नाहीत, आमचा हत्या प्रकरणाशी संबंध नाही, घटना घडली तेव्हा वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यामध्ये नव्हताच. हा सगळा मीडिया ट्रायल प्रकार सुरू आहे. खरं तर पहिल्या दिवसापासून हा आरोप होतोय. 200हून अधिक लोकांची चौकशी झालेली आहे, तर अजून कोणती चौकशी करायची आहे असा सवाल सुद्धा त्यांनी केला. हत्येची शस्त्र आणि कृष्णा अंधळे हा एक आरोपी वगळता सगळे आरोपी ताब्यात आहेत, मग कोठडी कशासाठी हवी असा प्रश्न सुद्धा आरोपीच्या वकिलांनी विचारला होता. खरं तर यानंतर सरकारी वकिलांनी पुन्हा एकदा युक्तिवाद केला आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी एक प्रकारे वाल्मिकची कुंडली जी आहे ती कोर्टाला दिली. म्हणजे यापूर्वी त्याच्यावरती 22 गुन्ह्यांची नोंद आहे, त्यामुळे त्याची यादी वाचून दाखवली. इतकंच नाही तर मकोकासाठी आवश्यक असलेली 10 वर्षाची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती हे सुद्धा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळे आरोपी जे आहेत ते सराईत आहे, यांच्याकडे चौकशी करायची आहे अशा पद्धतीची मांडणी केली. यानंतर कोर्टाने म्हणजे न्यायमूर्तींनी काही सवाल केले आणि त्या सवालांवरती जवळपास 20-25 मिनिटं जी आहे ती दोन्ही बाजूच्या वकिलांनी आणि अधिकाऱ्यांनी मांडणी केली. न्यायमूर्तींचे सवाल काय होते तर खंडणी आणि हत्या प्रकरणात फक्त फोन कॉलवर आरोपी बनवलं गेलं का असा त्यांचा पहिला सवाल होता. तुम्ही लक्षात घ्या की आपण म्हणतोय की विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड या तिघांचे त्या दिवशी कॉल झाले, एकमेकांशी कॉल झाले किंवा विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी प्रकरणामध्ये धमकी दिली, म्हणजे फोन झाले किंवा एकमेकांना फोन केले यावरनं फक्त आरोपी बनवलं का हा प्रश्न होता. आणि एखाद्याला कॉल केला म्हणजे आरोपी होऊ शकतो का? खंडणी आणि खून प्रकरणात आरोपी कसे काय केलं असा प्रश्न जो आहे तो तपास अधिकाऱ्यांना विचारण्यात आला आणि या एका मुद्द्यावरती खरं तर दोन्ही बाजूंनी 25 मिनिट युक्तिवाद झाला. अखेर या सगळ्या युक्तिवादानंतर कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती वाल्मिकला सुनावलेली आहे. 22 जानेवारीपर्यंतची ही कोठडी आहे. आता यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा की ज्यावरती आपल्याला बोलायला हवं, तुम्ही लक्षात घ्या, कुठलंही प्रकरण असेल तर त्याची जी FIR आहे किंवा त्याचा जो गुन्हा नोंदवलेला आहे तर तिथे सांगितलेल्या गोष्टी, त्यानंतर समोर आलेल्या गोष्टी आणि त्याला जुळणाऱ्या किंवा त्याला सपोर्ट करणाऱ्या तांत्रिक गोष्टी, या तीनही गोष्टी जुळायला हव्यात. फक्त वाल्मिक आणि या लोकांचे कॉल झाले म्हणून वाल्मिकला थेट आरोपी करता येईल का खून प्रकरणात, तर आता ते सुद्धा पोलिसांसाठी एक आव्हान असणार आहे. म्हणजे घटनाक्रम, FIR आणि फोन कॉल जे रेकॉर्ड आहेत ते जुळणं खरं तर आवश्यक आहे पोलिसांसाठी. त्यामुळे वाल्मिक आणि सुदर्शन आणि सोबतचे इतर आरोपी यांचं जे काही कनेक्शन आहे ते त्यांना एस्टॅब्लिश करावं लागेल जर वाल्मिकला दोषी ठरवायचं असेल तर. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय होतं आणि कशा पद्धतीने पोलिसांचा तपास होतो, कारण पुढचे 7 दिवस जे आहे, जी वाल्मिकची कोठडी पोलिसांना मिळालेली आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आणि आज जी माहिती दिलेली आहे की कॉल रेकॉर्ड्स, त्यांचे डिटेल्स जे आहेत ते मिळालेले आहेत आणि त्यांनी एकमेकांशी कॉल केलेले आहेत. पण एकमेकांशी कॉल केले यावरती थांबून चालणार नाही, तर 7 दिवसानंतर जेव्हा कोर्टात हजर करतील तेव्हा त्या कॉलमध्ये काय झालं आणि त्यातून नेमकी अशी काय माहिती मिळाली जी या घटनाक्रमाशी जुळते आहे, हे सगळं पोलिसांना सांगावं लागेल आणि तेच या केसला एक नवं वळण देणारं असेल किंवा पुढे घेऊन जाणार असेल. यातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. पण तोपर्यंत सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.